नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 24 जुलैचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात, पालघर, डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम, दक्षिण, उत्तर भाग तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्यामधील मालेगावचा पूर्व भाग, धुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग, जळगाव जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग तसेच संभाजीनगर, जालना तसेच अहिल्यानगरचा पूर्व भाग तसेच बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात, वरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात किंवा दिलेले भाग सोडून इतर भागात कोठे रिमझिम तर कोठे हलका तर कोठे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी एखादे दुसरे ठिकाणी हवामान बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. थोडा वेळ एखादे दुसरे ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता राहील. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याच्या प्रभावामुळे वातावरणात सतत बदल होत असून दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होण्याची शक्यता राहील. तसेच कालच्या अंदाजात मी सांगितले होते की सोलापूर, धाराशिव, नंदुरबार या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मला वाटते आहे, पण अजून खात्री झाली नाही असे सांगितले होते. त्याप्रमाणे काल सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडलेला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात सांगितल्याप्रमाणे पाऊस पडला आहे. गेले 3 दिवस झाले राज्यात पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच भागात पिकांना जीवदान मिळाले आहे, पण अजून काही भागात पावसाची गरज असून पुढील 3-4 दिवसात त्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मी सतत सांगत आलो होतो की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पाऊस पडेल, त्याप्रमाणे तो पडत असल्यामुळे बरेच शेतकरी बंधूंनी फोन किंवा मेसेजद्वारे किंवा समक्ष भेटून माझ्या अंदाजाबद्दल माझे अभिनंदन केले आहे. त्या सर्वांचा मी आभारी आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.